नमस्कार सगळ्यांना. तर आज माझ्याकडे परड्या भरण्याचा आणि सवाष्णींचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी पुरणाचा स्वयंपाक आहे आणि त्याच्याबरोबर बरंच काय-काय आहे. तर मी आज सगळा हा स्वयंपाक आणि मेनू आणि सगळं शेअर करणार आहे तुमच्या सगळ्यांसोबत. तर सगळ्यात पहिले मी इथे मेथीची भाजी करून घेतीये. आणि आमच्याकडे नैवेद्याला बऱ्याचशा गोष्टी असतात. पुरणपोळीचा तर पूर्ण स्वयंपाक असतोच, पण त्याच्याबरोबर पाटवड्या पण असतात. तर पाटवड्यांना आमच्या इकडे थापी वड्या म्हणतात. काय आपण थापून बनवतो, त्याच्यामुळे त्याला थापी वड्या म्हणतात. आणि त्या आमच्याकडे देवीच्या आता नैवेद्याला असतात. लग्नातली जी हळद असते, त्या हळदीच्या दिवशी पण आमच्याकडे असतात. त्याच्यानंतरनं बहुतेक 12वा किंवा 13वा असतो त्यावेळेस पण असतात. अशा बऱ्याचशा वेळेस पाटवड्या बनवलेल्या असतात आणि थापी वड्या म्हणतो आम्ही शक्यतो त्यांना. तर मेथीची भाजी मी इकडे करून घेतली आहे आणि कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ लावली आहे पुरणासाठी शिजायला आणि त्याच्याबरोबरच देवीच्या नैवेद्यासाठी घुगऱ्या पण असतात आमच्याकडे. गव्हाच्या असतात त्या. पण नेमका माझ्याकडे गहू नव्हता. त्याच्यामुळे मग मी हरभऱ्याच्याच घुगऱ्या बनवायचं ठरवलं होतं आणि एकीकडे मी हे कांदा वगैरे असं सगळं चिरून घेत होते भज्यांसाठी वगैरे. बराचसा कांदा लागणार होता. बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. कांदा भजी करायचे होते. त्याच्यानंतरनं ही माझी मम्मी आहे आणि ती मला मदत करायला आली होती. आणि एकटीला एवढं सगळं करणं मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ती आली होती आणि बरीचशी मदत झाली मला मम्मीची त्या दिवशी. ती एकीकडे पुरण बनवतीये आणि मी एकीकडे कुकर लावतीये. पुरणाची डाळ वगैरे सगळं काढून झालं कुकरमधनं. मग आता भात आणि घुगऱ्या शिजायला लावल्या मी कुकरमध्ये आणि मग एकीकडे मी ही कटाची आमटी करायला घेतली. आणि आंबील पण करतात आमच्या इथे. तर मम्मी खाली बसून आंबील करत होती. आंबीलची तयारी चालली होती तिची. तर ते जनरली आमच्याकडे ताक करायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे हे सगळं घालून घ्यायचं. आलं लसूणची पेस्ट टाकतात थोडीशी आणि ज्वारीच्या पिठाची म्हणजे 1 चमचाभर पीठ जसं आपण कढीला वगैरे बेसन घालतो ना, त्या प्रमाणामध्ये त्याची उकड काढतात पातळ अशी आणि ते पीठ त्याच्यामध्ये घालतात आणि ते मिक्स करतात आणि मग आंबील रेडी आहे. आणि इकडे मी कटाच्या आमटीमध्ये मग वाटण वगैरे सगळं घालून मसाले वगैरे घेतलं. मसाला बराच वेळ परतायला लागतो कटाच्या आमटीचा. मग तेव्हा मग ती आमटी चांगली होते. नाहीतर मग लगेच आपण ते परतलं, मसाला टाकला आणि लगेच जर डाळ टाकली तर चांगली होत नाही आमटी. मसाला भरपूर वेळ परतला, त्याला छान तेल सुटलं ना, की मग आमटी छान होते आणि माझ्या हातची आमटी सगळ्यांना फार आवडते. आणि भजी करून घेतेय मी एकीकडे आणि मम्मी इकडे पाटवड्यांची तयारी करत होती. तर फोडणी करून घेतली तिने पहिल्यांदा तेलाची. जिरे मोहरी न टाकता त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा टाकला आणि हळद टाकली, थोडंसं हिंग टाकलं आणि ते परतून घेतलं व्यवस्थित आणि ते केल्यानंतर ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्या फोडणीमध्ये आणि त्या पाण्याला उकळी आणायची. लागेल तसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि हे असं डाळीचं पीठ टाकायचं आणि ते कंटिन्युअसली त्याला हलवावं लागतं. त्याच्यामुळे मग ती टाकत होती आणि मी ते हलवून घेतलं. त्याला फास्ट असं हलवावं लागतं आणि ते गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत पिठाच्या अजिबात. ते व्यवस्थित हाटलं गेलं पाहिजे पीठ. तेव्हा मग त्या वड्या छान आणि अशा स्मूथ आणि व्यवस्थित होतात आणि त्या वड्या व्यवस्थित अशा पडतात. त्याच्यासाठी ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं मी इतक्या भजी एकीकडे साईडला बारीक गॅसवरती ठेवले आणि हाटून घेतलं जेवढं पीठ टाकायचंय तोपर्यंत. मग त्याच्यानंतर ना मम्मीनी ते व्यवस्थित हाटून घेतलं.
तर पाटवड्यांसाठी पण आहे ना, फार म्हणजे मेहनत नाही लागत, पण जी काही प्रोसेस आहे ना, ती जरा व्यवस्थित करावी लागते. म्हणजे मग त्या टेस्टी अशा होतात. मग ते तिन्ही व्यवस्थित नंतरनं जेवढं बसेल इतकं, मावेल इतकं पीठ घातलं आणि नंतरनं तिने ते असं प्रॉपर हाटून घेतलं आणि ताट झाकून त्याला छान अशी वाफ येऊ दिली. ते शिजू दिलं पीठ व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतरनं त्याच्या वड्या थापायला घेतल्या. आणि तोपर्यंत मी एकीकडे इकडे दूध वगैरे तापायला ठेवलं. कारण पुरणाचं जेवण म्हटल्यानंतर ना दूध तर पाहिजेच. तर दूध बनवायला तापायला ठेवलं आणि भज्यांबरोबर मग कुरडई, पापड वगैरे हे सगळं पण मी तळून घेतलं आणि अशी तयारी चालू होती आमची. सकाळ होती, गडबड होती खूप अशी सगळी आणि 12-12:30 वाजताच हे गाणी म्हणणाऱ्या बायका येणार होत्या. तोपर्यंत आम्हाला सगळं उरकायचं होतं आणि झालं होतं बऱ्यापैकी स्वयंपाक, नैवेद्य झाला होता आणि मग मी तो आणून इकडे परड्यांमध्ये भरला आणि देवीची खूप छान गाणी म्हणत होत्या ह्या. म्हणजे इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना घरामध्ये. असं पॉझिटिव्ह वातावरण म्हणतो ना आपण, तसं सगळं वातावरण झालं होतं. धार्मिक आणि असं खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती आणि गाणी तर त्या म्हणत होत्या त्यामुळे खूप छान वाटत होतं. तोपर्यंत साईडला मी एकीकडे परड्यांमध्ये पीठ आणि बाकीचं भरून घेतलं सगळं. तर स्वयंपाक दाखवते मी काय-काय बनवलं होतं त्या दिवशी. ते ही कटाची आमटी बनवली होती, पापड, कुरडई तळल्या होत्या. हे आंबील हे मम्मीनी बनवलं होतं आणि हे थंड असतं म्हणून नैवेद्याला ठेवतात असं म्हटली मम्मी. आणि ह्या घुगऱ्या बनवल्या होत्या. ह्या गव्हाच्या बनवतात, पण गहू नव्हते म्हणून मी हरभऱ्याच्या बनवल्या होत्या. मेथीची भाजी, इंद्रायणीचा आपला मऊ-मऊ असा छान भात आणि ह्या पाटवड्या इतक्या छान झाल्या होत्या टेस्टला, खूपच छान झाल्या होत्या. आणि हे जवळ-जवळ 1.5 ते 2 किलो डाळीच्या पुरणपोळ्या होत्या ह्या. कारण त्या दिवशी मला ऑर्डर पण होती पुरणपोळ्यांच्या स्वयंपाकाची. फक्त पुरणपोळ्या पण काहींना हव्या होत्या आणि काहींना पुरणपोळ्याच्या थाळी पण हव्या होत्या. त्यामुळे भरपूर सगळ्या अशा पुरणपोळ्या करून घेतल्या होत्या आणि खूप छान झाल्या होत्या. त्याच्यानंतरनं सगळं झालं आणि मग आम्ही परड्या भरून झाल्या. परड्यांमध्ये नैवेद्य, पीठ असं सगळं घालून झालं. ओटी भरून झाली आणि सवाष्णींचं जेवण पण झालं, पण तो व्हिडिओ मला घेता नाही आला आणि देवीची रांगोळी पण मी काढली होती. तर नक्की सांगा कशी वाटली ते.